जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, एसपी गोट फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा स्वागत आहे. तर मी या दादाकडे आलो होतो. त्यांचं भाऊसाहेब पाटील या नावाने एक डेअरी फार्म आहे. ते आपण व्हिडिओमध्ये अगोदर दावलंयच, पण त्यांनी फॉर्च्युनर घेतली आहे. ते फॉर्च्युनर कशा प्रकारे घेतली आणि कसं घेतली, दुग्ध व्यवसायावर घेतली, शेतीवर घेतली, कसं घेतली ते सांगा. फॉर्च्युनर आणि घ्यायचं याचं मागचं कारण काय? आता तुम्हाला सांगायचं भया म्हणजे कसं आहे, प्रत्येक माणसानं एक आपल्या समोर एक स्वप्न आणि ध्येय ठेवायला पाहिजे. हा स्वप्न आणि ध्येय जर ठेवलं आणि आपल्याला जर म्हणलं की बाबा आपल्याला ह्या शिखरावर जायचंय, हा तर ते शिखरावर जायचं असलं तर आपल्याला कसं चढायचंय, कशी वाटचाल करायची? कशी वाटचाल करायची, तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला भरपूर शिकवण दिली. गनिमी कावा कसं करायचं, हा. पुन्हा किल्ले कसे चढायचे. हा. तसं आपण बी आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला एखादं शिखर ध्येय गाठायचंय तर ते कसं गाठायचं, तर ह्याची जर प्लॅनिंग केली आपण तर 100% सक्सेसफुल होतो. आता तुम्ही ह्याच्या मागचं कारण म्हणलं, तर कारण सांगायचं म्हणजे काय, आता जी मी समाजात सगळं बघतो की शेतकरी दूध, ठीक आहे, आता कुणाची परिस्थिती कशी असते, कुणाची परिस्थिती ही असते, पण सगळ्या शेतकऱ्यांना बी शक्य नाही, अगर सगळ्यांना बी ही शक्य नाही, पण प्रयत्न केलं तर सक्सेसफुल होतात. सगळं शक्य आहे. तर ह्याच्यामध्ये माझं म्हणायचं उद्देश एकच आहे. आता मी जी तुम्हाला मागे व्हिडिओ मध्ये सांगितली, 3-3.5 लाख रुपये मला मंथली शिल्लक राहतात. पुन्हा रोज माझं 2 ब्रास शेण निघतं. तर 2 ब्रास शेण निघालं तर त्या 2 ब्रास शेणाचे 5,000 रुपये दिवसाला होते, महिन्याचे 1.5 लाख, तर असं वर्षाचे 10 ते 15 लाख रुपये माझं शेण होत. तर असे माझे 3-4 लाख रुपये मला मंथली शिल्लक राहते. तर पहिल्या स्टार्टला आधी मी आता तुम्हाला सांगितलं जसं जसं मी 17 वर्ष झाले ह्या धंद्यात आहे. पहिली 2-3 वर्ष मी एवढं बेजारीत धंदा व्यवसाय चालू केला, म्हणजे त्यावेळेस बैलगाडीनं वैरण आणायची, ट्रॅक्टर नव्हतं, ही नव्हतं. मग पुन्हा हळूहळू मी छोटं ट्रॅक्टर घेतलं, 28 HP, त्याचं सगळं सामान घेतलं. मग बाहेरल्या जे ट्रॅक्टरला माझ्या कामाला पैसा जायचा ती बचत झाली. मग नंतर हळूहळू ती ट्रॅक्टर फिटल्यानंतर मग मी मोठं ट्रॅक्टर घेतलं. मोठं ट्रॅक्टर घेतलं आणि अल्कायझर गाडी घेतली. मग ती गाडी झाल्यानंतर मग पुन्हा अजून धंद्यामध्ये आपल्याला दूध व्यवसाय करायला, शेतीमधलं सामाईन खाद्य आणायला पैसे बाहेर चालले आणि वेळेवर माणसं येणं झाली. मग आपण काय केलं, आपल्या शेतात गडी ड्रायव्हर बी आणि काम करणार अशी माणसं बघून ठेवली नौकर, आणि मग आपण एक छोटा हत्ती घेतला, जी तुम्ही बघू शकता कॅरी. तर ती कॅरी आपण घेतली, तर त्या कॅरीला महिन्याला 7-8 हजाराचा हप्ता आहे. मग त्या दुधातून ते हप्ता भरायलो, आणि जी बाहेरल्या कॅरीला आपल्याला भाडं द्यावं लागत होतं, ती भाडं वाचलं माझं, आणि तीच पैसे मी इकडं कॅरीचा हप्ता भरवला. मग असं करत करत म्हणलं आता आमदार, खासदार, कलेक्टर सगळेच फिरायले फॉर्च्युनर मध्ये, आपण का फिरू नये, म्हणलं घेऊन तर बघू काय होतं. मग डोक्यात बसल्यानंतर मग फॉर्च्युनर घेतली, आणि फॉर्च्युनरचा हप्ता माझा लय झाला, 60 ते 65 हजाराचा हप्ता आहे. आणि मी म्हटले सरळ भरू शकतो दुधाच्या पैशावर, शेणाच्या पैशावर म्हणा, आपल्या शेतातल्या उत्पन्नावर, सगळं असं करून मी भरून फॉर्च्युनर घेतली. आता सध्या गाडीची किंमत काय फॉर्च्युनरची? फॉर्च्युनरचे आता सध्या 58 लाखापासून पुढे आहे. आता ही कितीची आहे? आता ही माझी 58 लाखाची गाडी. आता सर्व गाड्या मी पाहिलो, स्कूटी असेल, गाडी असेल किंवा तुमची बुलेट असेल, सर्व नंबर दिसले 67-77. नेमकं ह्याच्या मागचं कारण काय? ह्याच्या मागचं कारण म्हणजे असं आहे, जसं आपले मोदी साहेब मध्ये सबका साथ सबका विकास, तसं माझ्या बी जीवनामध्ये मला बी कसं आहे, सगळ्याला साथ घेऊन चालायचंय. पुन्हा सगळ्यांची साथ मला भेटली, आणि सर्व माझ्या गावकरी, माझी फॅमिली असतील, माझे नातेवाईक, सगळ्याची अशी मला साथ भेटली. मग ती माझा पहिल्यापासून 7चाच आकडा जी लकी झाला, ती मी 67-77, कारण त्याची बेरीज बी 7च होती. 7 त्रिक 21 आणि ती 6, 21 आणि 6 27, तर ह्याची बेरीज बी 7च येते. म्हणून माझ्या मोबाईल नंबर असो, हे असो, एक आपलं वेगळं नाव ब्रँड तयार करण्यापाहिजे मी 3 नंबर चॉईस केल्या, तेच नंबर वापरतो. तर असं नंबर पण त्या गोष्टीसाठी तुम्ही तेच ठेवलाय? मोबाईलचा नंबर पण तेच आहे का? मोबाईलचा बी नंबर तेच आहे, 77 210 86 777. एक ब्रँड तयार केला शेतकऱ्याचा. तर आता नवीन जी पिढी आहे किंवा नवीन जे
दूध उत्पादक शेतकरी आहेत किंवा नवयुवक जे आहेत त्यांनी दुधाचा व्यवसाय करणार आहेत किंवा शेतीमध्ये उतरणार आहेत त्यांना तुम्ही काय संदेश सांगाल? माझं युवक मित्रांना आणि शेतकऱ्यांना एकच म्हणणं आहे की बाबा नोकरीच्या माग व शासनाच्या माग तिकडे तिकडे वेळ तुम्ही घालत बसण्यापेक्षा तुम्ही स्वतःचा बिझनेस चालू करा. शेतीला व दुग्ध व्यवसायाला बदनाम करू नका. आणि त्याच्यातून जर तुम्ही कष्ट केलो तर ह्याच्यातून भरपूर कमी आहे. आता तुम्हाला एक सांगतो. आता आपल्या मराठवाड्यात म्हणा आपल्या महाराष्ट्रात सगळीकडे काही पाणी नसते आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक उदाहरणार्थ घ्या की बाबा आपल्याला 3 एकर जमीन आणि दोघं भाऊ आहेत समजा एकटं आहे तर त्यांना समजा 2 एकर मध्ये ऊस आहे. बरोबर आहे. ऊसाला आपण एकरी 50 टन ऊस धरू. 2 एकर मध्ये किती झाले? 100 टन. तर 2.5 लाख रुपये ऊसाचे झाले. आणि 2 जर्सी गाई घ्या. 60 हजाराला गाई भेटते. 60-70 हजाराला. तर 2 गाई घेतलं तर 1.5 लाख रुपये गुंतवायचे तुम्हाला. आणि एका गाईपासून तुम्हाला 2 टायमाचं 20 लिटर दूध तयार होतं. आणि 2 गाईवरचं 40 लिटर दूध. तर 40 लिटर दुधाचे पैसे आपले महिन्याला 36 हजार होते. म्हणजे दिवसाला 30 रुपये भाव धरलो तुम्ही डेअरीचा तर तुम्हाला 40 लिटरचे 1200 रुपये. महिना 36. 6,000 रुपये द्या सोडून दवाखाना इकडे तिकडे खर्च झाला. 10,000चा आपण चंदी धरा कारण 1600ला पोत आहे 50 किलोचं. आणि प्रत्येक 1600 धरलं तर आपण 5-7 हजार होते पण 10,000 धरले तर 20,000 रुपये तुम्हाला निवळ महाग राहते. तर ती 20,000 तर वर्षाचे किती झाले? 240. आणि ऊसाचे 2.5 म्हणजे असं 5 लाख रुपये तुमचं उत्पन्न होतं. टामटूम तुमचं परपंच चालू शकतो. आणि त्याच्यातून दुसरी गोष्ट कसं माणसाला तुम्हाला नोकरी करावं वाटतं. आता नोकरीचं जर म्हणलं तर कसं 10ला जायचं 5-6ला यायचं संध्याकाळी 10ला यायचं. कपड्याच्या दुकानात म्हणा हॉटेलमध्ये कुठं 500 रुपयावर तुम्ही काम करतो. मग तुमच्या शरीराजवळ ताकद आहे तोवर नोकरी करू देणार. पुन्हा तुम्हाला काढून टाकत तुम्हाला कोण बघणार आहे? पुन्हा तुमचं काय वाढणार आहे? काय कमी वय वाढणार. पण त्याच्यापेक्षा तुम्ही जर तुमच्या स्वतःच्या शेतामध्ये जर सकाळी 3-4 घंटे संध्याकाळी 3-4 घंटे काम केलं तर बाकी दिवस तुम्हाला सगळा मोकळा आहे फिरायला. मग तुम्ही आराम करू शकता ना लग्न येवायला जाऊ शकता कुठे बी. पण नोकरी आणि कुठं रोजगार हे करायचं म्हणलं ज्याला खरंच काय नाही त्यांनी करा. पण ज्याच्याकडे 2-3 एकर जमीन आहे त्यांनी तर कमीत कमी आपल्या शेतात करा. आणि जुनी पद्धत सोडून जरा आधुनिक पद्धतीनं काय तर शेती केलं तर तुम्हाला पडतल खाते. आता हार्वेस्टर निघालंय. पुन्हा तुम्हाला ऊसाच्या मिशनी निघाल्यात. पुन्हा तुमचं गायपासून तुम्हाला कसं बी 3 ट्रॅक्टर शेणखत भेटतंय. तुम्ही वर्षाला तुमच्या शेतात खत टाकलो त्या ऊसाला तर तुमच्या सरकारी खताचे पैसे वाचणार आहेत. आणि 1 एकर गाईवाला घास लावून ठेवा तुम्ही. 2 गाईवाला भरपूर होत. आणि हळूहळू त्या गाईच्या कारवडी तयार होत्यात. हळूहळू तुमचा गोटा वाढतो. आणि जनावर वाढल्यानंतर तुम्हाला वैरणीचं शेजाऱ्याचे कोणाचे बी 50,000 रुपये एकरनं तुम्ही वर्षाला जमीन घेऊ शकता. कोण बी देत. आणि त्याच्यातून तुम्ही वैरण चारा उपलब्ध करून जनावर करू शकता. वरचीवर वाढत जाते. वरचीवर दुधाचा व्यवसाय वाढत जातो. आणि आपलं वटवृक्ष वाढलं तर आपलं भांडवल वाढलं तर आपलं सगळं वाढणार आहे. आता बरेच काय शेतकरी आहेत पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही बघा तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात 2 का होईना गाई आहेत. गरीबातला गरीबी असू द्या. कोंबड्या आहेत ही आहेत. त्यांच्याकडे आहेत ना सुशिक्षित. आपण का होऊ शकत ना? आपल्या इकडला लोकांचा दृष्टिकोनच नाही बघायचा. आपल्या लोकांचा दृष्टिकोन एकच आहे. शासन कधी अनुदान देतंय. सोयाबीनचं काय झालं? सोयाबीन आणि ज्वार हीच पारंपरिक पिकं घेतात. पण वरचीवर आपलं कालांतराने काळ बदललेला आहे. खर्चा बदललेल्या त्याच्यामध्ये थोडं काय तर मॉडिफाय करणे शेती परवडते. शेती परवडते फक्त आधुनिक पद्धतीने शेती चालू करा. आता तुम्हाला सांगायचं म्हणलं तर मी तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून माझं तुम्हाला दाखवतो. मला आता महिना झाला मी डीपीसी मधून टाकलो होतं हार्वेस्टरचं. तर मला हार्वेस्टर मंजूर झाले. तर मी आता हार्वेस्टर गेलो. त्याच्यामध्ये सगळेच खळे होते ज्वारी सोडून. तर मला सांगा आपलं घरचं बी करायचं. जरी आता मी मोठा शेतकरी असलो समजा मी घरचं करणार
आणि जर सर्वसाधारण 5 एकर 10 एकर वाला जर शेतकरी असेल, महाडीबीटी मधून बँकेतून लोन करून त्याने हार्वेस्टर घ्यायचं, एकरी 4,000 रुपये भाव ठेवला. राजस्थानी बाहेरचे कर्नाटकातले लोक येऊन इथं जगाले एकरी 4,000 रुपये. तर दिवसामध्ये जवळपास त्याने 10 ते 15 एकर रान काढते. पाऊस पडला खोळंबा झाला तर 7 एकर तर कुठं गेलं नाही. आता ह्या वर्षीच माझं डोक्यात बसलं ते सोयाबीन हार्वेस्टर आणलं, मिशन भेटणार झाली, काढलो सोयाबीन. त्यानं लगेच मला एका दिवसात 60,000 रुपये घेतले. सोयाबीन काढायला 5,000 रुपये बॅग चालू, पुन्हा 150 रुपये कट्ट्याला. मग ते डोकंच हे झालं. मग मी माहिती घेतली, महाडीबीटी मधून हार्वेस्टर टाकलो, मला मंजूर झालंय. तरी शेतकरी बांधवांनी हार्वेस्टर बी घेऊन धंदा केले तरी पडतल खाते. कारण तुम्हाला त्याचं गणित सांगतो, एकरी 4,000 रुपये घ्यायले. दिवसामध्ये समजा 10 एकर बी काढलो तुम्ही रान, तर 10 एकरचे 40,000 होईल. आणि एकच महिना सीझन राहते, 1 ते 2 महिने. आणि पुन्हा दिवाळीच्या वेळेस 1-2 महिने, तर 4 महिने सापडते. जर रोज 10 एकर बी खळं केलं तुम्ही हार्वेस्टरनं, तर 30 दिवसाचे किती व्हायले? 300 एकर. तर 300 एकर म्हणलं तर 4,000 किती झाले? 10-12 लाखाचा धंदा होतोय. 12-2 24 लाख. ऑपरेटरची पगार किती देतो तुम्ही? 30,000 रुपये दर. आणि एका एकरला 7 ते 8 लिटर डिझेल लागतं. मग असं आधुनिक काय तर सगळ्यांनी केलं तर तुम्ही सक्सेस होतो. कोणता व्यवसाय करायला पाहिजे? व्यवसाय करणं महत्वाचं आहे. आणि त्या व्यवसायावर भर देऊन फोकस देऊन मोठं बनलं की आपण सक्सेसच होतो. तर मित्रांनो, आपण दादाची मुलाखत घेतली. भाऊसाहेब पाटील ह्या नावाने यांचा ब्रँड आहे, ह्या नावाने यांचं दुग्ध डेअरी फार्म आहे. आणि नंतर आता त्यांचा विचार आहे की दुग्ध व्यवसायातील बाय प्रोडक्ट तयार करणे, पनीर असेल, तूप असेल, पण नंतर पेढे असतील, पेय असेल, दुधाचे जे पदार्थ आहेत, दुग्धजन्य पदार्थ. आणि सगळे ब्रँड आपण इथं समोर बनवून CCTV कॅमेरे लावून ती ब्रँड तयार करायची माझी तयारी आहे. कारण आज मार्केटमध्ये दुधाच्या नावावर एवढी भेसळ चालू आहे. तुम्ही विचार करा, आता सध्या मी ट्राय करतो घरी, तर 1 किलो पनीर बनवायला म्हशीचं दूध 7 ते 8 लिटर लागतं. आणि गाईचं दूध बनवलं तर 10 लिटर दूध लागायला. तरी जरशा गाईचं आपण दूध 50 रुपये बी धरलो तर 10 लिटरचे 500 रुपये होईल. ते बी प्युअर दूध. आणि हे पनीर विकायला बाजारात 250-300 रुपये. कसं परवडतं सांगा मला? मग हे सगळं बघून माझं एकच उद्देश आहे की इथं सगळं लॅब प्रोडक्शन बनवणे आणि एक चांगला ब्रँड तयार करून लोकांमध्ये आपल्याला उतरायचं. तर यांचा बाय प्रोडक्ट हे भाऊसाहेब पाटील हा ब्रँड तयार करणार आहेत आणि चालू करणार आहेत. तर त्यांची लवकरच मार्केटमध्ये नवीन दुग्धजन्य पदार्थांना ब्रँड तयार होणार आहे आणि तयार करण्यात ते पाहण्यासाठी आम्ही पण उत्सुक आहे. तर मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलला SP गोट फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की दादाचा व्हिडिओ कसा वाटला, त्यांची फॉर्च्युनर घेतली या मागचं कारण कसं वाटला, त्याचा संदेश कसा वाटला हे नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.